हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे माझ्या वैभव लक्ष्मी व्रताचं उद्यापन. तर हा जो व्हिडिओ आहे तो तर 20 तारखेचा आहे बरं का. 20 तारखेला म्हणजे मागच्या शुक्रवारी माझ्या ह्याचं उद्यापन झालेलं आहे आणि तो व्हिडिओ मी जवळपास 8 दिवसांनी टाकत आहे. तर इथे नाही, पहाटेची वेळ होती, जवळपास 5:15चं टायमिंग होतं. सगळं आवरून घेतलं आणि गॅसची पूजा करून पहिल्यात डाळ शिजायला ठेवली होती. पुरणपोळीचाच मेनू होता आजचा. त्याच्यानंतर मग मी ना माहेरून सगळ्या पाहुण्या बोलवल्या होत्या, मला दाखवलंच होतं कालच्या व्हिडिओमध्ये. तर मग त्यासुद्धा सगळ्या करून उठल्या आणि सगळ्या मिळून स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या. बोलवलंच होतं त्यांना त्यासाठी म्हणा, कारण भरपूर स्वयंपाक असल्यामुळे म्हटलं या मदतीला. मला तर एकटीला एवढा सगळा होणार नाही आणि कसं उपवास असतो तर सगळ्या सुवासिनींचा तर जास्त वेळ त्यांना थांबून ठेवणं पण चुकीचं आहे, म्हणून लवकरात लवकर स्वयंपाक करता येईल या हिशोबाने मी त्यांना आदल्या दिवशीच बोलवलं होतं. आणि मग सगळा स्वयंपाक वगैरे करून झाला, अशा पद्धतीचा सगळीकडे गोंधळ चालू होता. मग मी इकडे पूजासुद्धा मांडून घेतली आणि कहाणी वगैरे वाचून घेतली. सर्व श्री सुक्तमचं पाठ वगैरे सगळं केलं. सगळ्याजणी बसल्या होत्या, स्वयंपाक झालेला होता लवकर त्याच्यामुळे. आणि अशा पद्धतीने मग सगळं पूजापाठ करून झालं, कहाणी आरती वगैरे झाली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही घेतलेले आहे ताटं वगैरे करायला. तर सगळेजण बसले होते, शांत छान वाटत होतं. म्हणजे मी पूजा करत असताना सगळं आवरलं होतं त्यामुळं बसले होते सगळे. त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने आरती वगैरे करून घेतली. आणि ह्या सगळ्यांना नको म्हणता म्हणता यांना मला साडी वगैरे ते घेऊन आल्या होत्या. मी म्हटलं होतं माझं काही इतकं मोठं उद्यापन नाही आहे, आपलं जस्ट म्हणजे तसं जवळच आहे थोडंसं माहेर माझं, त्यानिमित्ताने येतील, थोडंसं गप्पा गोष्टी बोलणं चालणं होईल म्हणून मी बोलवलं होतं सगळ्यांना. पण ह्यांनी आता व्रताचं उद्यापन वगैरे आहे तर तसंच कसं जायचं म्हणून घेऊनच आल्या होत्या सगळ्या साड्या वगैरे. तर मग त्यांनी सगळ्यांनी मला ते ओटी वगैरे भरली आणि साड्या वगैरे दिल्या. त्याच्यानंतर मग इथे जेवणाची तयारी, ताटं वगैरे करून घेतली सगळी. आणि कशा सुवासनी सगळ्या घरातल्या पाहुण्या पण होत्या, मग एकटीला सगळं होणार नाही म्हणून सगळे ह्यांनी सगळ्यांनी ताटं वगैरे करून घेतली. त्याच्यानंतर मग सगळ्यांना मी हळदी कुंकू पान सुपारी वगैरे गजरे दिले अगोदर आणि जेवायला बसवलं अशा पद्धतीने. तर छान असं उद्यापन झालेलं होतं माझं आणि खूप छान वाटलं सगळेजण आल्यामुळे. तर सगळ्यांना त्यासाठी धन्यवाद, व्हिडिओ बघत असतील तर. आणि मस्तपैकी सगळ्यांनी मदत केल्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने झालं. आणि हे सगळे रिटर्नसुद्धा चालले होते त्याच दिवशी.